आपल्या जीवनामध्ये कथा किती आवश्यक आहे हे सांगत असताना बोलतात, आम्हा कथा आवश्यक येर संपादो लौकिक। महाराज, इतर लौकिकातल्या गोष्टी प्राप्त केल्यापेक्षा भगवंताची कथा श्रवण केली, भगवतीची कथा श्रवण केली तर त्या माध्यमातून मनुष्याला सुख प्राप्त होतं। महाराज, कथेचं लक्षणच ते सांगितलेलं आहे। कथा कथा म्हणजे तरी काय हो? कथा म्हणजे कशाला म्हणतात? कथा हा शब्द जो आहे तो प्रश्नवाचक आहे। कथा, त्या कथा शब्दाचा अर्थ पाहण्याकरता त्या कथा शब्दाच्या जातीतले काही प्रश्न शब्द आहेत। यथा, तथा, सर्वथा आणि कथा। यथा म्हणजे येन प्रकारेण यथा, तेन प्रकारेण तथा, सर्वेन प्रकारेण सर्वथा यथा तथा कथा। या प्रकारानं जे सांगितल्या जाते त्या प्रकारानं जी सांगितल्या जाते, सर्व प्रकारानं जी सांगितली जाते त्याला कथा अशा प्रकारे म्हणतात। भगवतीने महिषासुर मर्दन केलं, पण ते कोण्या प्रकारे केलं ते सांगण्याकरता जे सांगितले जाते ती कथा। भगवतीने चंडमुंडाचा नाश केला तो कोण्या प्रकारे केला त्याकरता संपूर्ण विस्तारानं सांगितले जाते, त्याला म्हटलं जातं कथा। अशा प्रकारे सर्व प्रकारानं जे सांगितले जाते त्यालाच कथा अशा प्रकारे म्हटलं जातं महाराज। आणि ती कथा जीवनामध्ये सुख प्राप्त करून देते, कथा जीवनामध्ये मनुष्याला मुक्त करते। म्हणून साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये महाराज सदा सर्व काळ कथेचा आश्रय घेतलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये सदा नामघोष करू हरी कथा। कदा कदा नाही, वाटलं त्यावेळेस आम्ही कथा श्रवण करत नाही। साधू संत म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही कथेला एवढं प्राधान्य दिलं की आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे भगवंताची कथा होऊन गेलेली आहे। आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही। जसं एखाद्या वस्तूशिवाय मनुष्य राहू शकत नाही, एखाद्या गोष्टीची आसक्ती जर झाली तर त्या आसक्तीपोटी तो मनुष्य मरायला तयार होतो, पण ती आसक्ती सोडायला तयार होत नाही। तद्वतच आम्हाला भगवत कथेची एवढी आसक्ती आहे की आम्ही त्या कथेशिवाय महाराज जिवंत सुद्धा राहू शकत नाही। कथा आमचं जीवन आहे, कथा आमचं जीवन आहे महाराज। भगवत कथा जी आहे ती भगवत कथा आमचं जीवन आहे, या प्रकारे विचार सांगितलेला आहे। आणि त्या कथेचा विचार करत असताना या ठिकाणी भगवंताच्या चतुर्थ स्कंदामध्ये जनमेजयाने प्रश्न विचारलाय। जनमेजयाच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण झाली की भगवान, आम्हाला तुम्ही भगवतीचं चरित्र सांगत आहात, महिषासुरमर्दिनीचं चरित्र सांगत आहात, पण त्याचबरोबर आम्हाला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगा। आम्हाला भगवान श्रीहरीचा अवतार कसा झाला सांगा। यादव कुळामध्ये भगवंतांनी जो अवतार धारण केला त्याचं कारण काय? भगवंतांनी वसुदेव देवकीच्या गर्भामध्ये आणि असं कोणतं पातक वसुदेव देवकीकडून घडलं की त्यांचे 6 मुलं मारल्या गेली? असं काय दोष त्यांच्याकडून घडलेला आहे ते आम्हाला सांगा। कंस कोण होता? त्या कंसांनी त्या बालकाला आपटून का मारलं? या संबंधामध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत महाराज। या आणि भगवान परमात्मा या पृथ्वीवर कशा करता अवतीर्ण झाले? भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय? भगवंतातला अवतार कशाला म्हटलं जातं? अवतार कोण आहे? अवतार कोणाला म्हणावं? असे अनेक प्रश्न जनमेजयांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत महाराज। अनेक प्रश्न निर्माण केले आणि अनेक प्रश्न निर्माण केल्यानंतर या सचिन दादा अनेक प्रश्नांचा काहूर त्या ठिकाणी जनमेजयाच्या मनामध्ये निर्माण झाला की कशाला
का भगवंतांनी अवतार धारण केला, कशा करता भगवान परमात्मा अवतार धारण करतात, त्या अवताराचं प्रयोजन काय आहे हे संपूर्ण मला सांगावं माझ्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे. आणि पुन्हा संभ्रम निर्माण केला की हे महर्षी वेदव्यास म्हणतात, अरे देवांना जो अवतार धारण करावा लागतो तो सुद्धा एक कर्म, त्याला अविभाज्य घटक आहे. कर्मामुळे ह्या सर्व गोष्टी घडतात. मनुष्य ज्या ज्या प्रकारे कर्म करतो त्या त्या कर्माचं फल त्या मनुष्याला भोगावं लागतं. मग तो मनुष्य असो, देव असो, साधू असो, कोणी का असेना, ज्यांनी जे कर्म केलं ते कर्म महाराज भोगावंच लागतं. कर्म हे भोगूनच संपत असतं. केले कर्म झाले त्याची भोगा उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे की उपजले मेले ऐसे केले कर्म त्याची भोगा उपजले मेले ऐसे की उपजले मेले ऐसे की उपजले मेले ऐसे की. हरि मुखी गाता हर पली चिंता, ओ हरि मुखी गाता हर पली चिंता, हरि मुखी गाता हर पली चिंता, हरि मुखी गाता हर पली चिंता. क्या नहीं मांगता जन्म में, क्या नहीं मांगता जन्म में, क्या नहीं मांगता जन्म में. महाराज सांगतात, केले कर्म झाले तेच भोगा आले. प्रत्येकाला कर्म हे भोगावंच लागतं. कर्म न की गत न्यारी, तुकडोजी महाराज म्हणतात. अक्कल क्या करेगी बिचारी. महाराज कर्म हे देव जरी असला तरी देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी. महाराज ज्ञानोबराय सांगतात की कर्मामुळे प्रभू रामचंद्राला वनवासामध्ये जावं लागलं. कर्मामुळे दशरथाला 4 पुत्र जो असतानाही वियोगामध्ये मरावं लागलं. कर्मामुळे भगवती सीतामाईला त्या ठिकाणी पतीपासून वियोग घडलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या घडतात त्या कर्मानेच घडतात. म्हणून केलेलं कर्म हे भोगावंच लागतं महाराज, भोगावंच लागतं. तुम्ही जे कराल, आज आपल्याला करताना आनंद वाटत असेल, चुकीचं कर्म करत असताना आज आपल्याला आनंद वाटत असेल, आपण मोठ्या हर्षाने ते कर्म करत असू, पण उद्या आपण केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून ते कर्म उद्या भोगावंच लागणार. भोगल्याशिवाय ते संपतच नाही महाराज. आणि त्या कर्माचे 3 प्रकार सांगितले जाते. प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियामान कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे जे आज आपण भोगत आहोत, काल जे काही केलं होतं त्याचं जे आज भोगत आहोत त्याला प्रारब्ध म्हणतात. संचित म्हणजे पुण्याचा जो आज आपण करत आहोत तो पुण्याचा ढीग म्हणजे संचित कर्म आहे. आणि क्रियामान कर्म म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्तमान कालामध्ये जे कर्म चालू आहे त्याला क्रियामान अशा प्रकारे म्हणतात. या 3ही प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा या ठिकाणी कर्माचं जे फल आहे ते कर्माचं फल भोगावंच लागतं महाराज. प्रत्येक जण गुणाच्या अधीन आहे, कर्माच्या अधीन आहेत. पशुपक्षी असो, मनुष्य असो, देव असो, तिर्यक योनी असो, पशुपक्ष्यांची योनी असो, सर्वांना कर्म भोगावं लागतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळते तुले ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळते तुले ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी
घ्यावे जाणून सत्वर तुझ्याच कर्मा तैसे फळ तुझ्याच कर्मा तैसे फळ ज्याचे शुद्ध होई अंतःकरण मनात वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण क्षमा करी परमेश्वर जातो तयाला तो शरण क्षमा करी परमेश्वर जातो तयाला तो शरण देह करी जे जे काही करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर ऐसे जात कर्मा तैसे फळ देतो ईश्वर ऐसे जात कर्मा तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर तुझ्याच कर्मा तैसे फळ तुझ्याच कर्मा तैसे फळ महाराज चंद्राला चंद्राचं कर्म भोगावं लागलं. चंद्राला क्षयरोग झाला, चंद्र काळा झाला, इंद्राच्या शरीराला भग पडली. कर्म कारण आहे. तसंच भगवंताच्या अवताराला सुद्धा कर्म कारण आहे. भगवंताने जे पृथ्वीवर मनुष्य रूपाने वेश धारण केलाय त्यालाही कारण कर्म आहे. कर्माशिवाय कोणतीही घटना घडत नाही. आणि याकरता सांगितलंय, ऐका, भगवंताच्या या ठिकाणी येण्याला कारण काय? मनुष्य चक्रगदा भगवान परमात्म्याला या ठिकाणी येण्याला कारण काय झालं हे सांगत असताना सांगतात की एक वेळेला त्या वरुणाला यज्ञ करायचा होता म्हणे. आणि वरुणाला यज्ञ करण्याकरता त्या काळामध्ये गायी लागत होत्या, गायी पाहिजे होत्या, भरपूर अशा गायी कारण ब्राह्मणाला दक्षिणेमध्ये गायी द्यायचा हा नियम होता. आता आपल्याकडे घरामध्येच गाय राहिली नाही तर ब्राह्मणाला कुठं द्यायची? आणि मग द्यायची असली तर लोक ते चांदीची करतात, पितळची करतात, नाही का? कोणी ब्राह्मणाला गायीच्या बदल्यात पैसे देतात, दक्षिणा देतात. पण पूर्वीच्या काळामध्ये गाय ही दानामध्ये द्यायची. भरपूर गायी राहायच्या राजाकडे, ब्राह्मणांकडे, ऋषी लोकांकडे. आणि त्या यज्ञाच्या दक्षिणेमध्ये त्यावेळेला, आणि ज्याच्याकडे गायी भरपूर असाच मनुष्य यज्ञ करू शकत होता. वरुणाने यज्ञ करण्याचं ठरवलं. वरुण हा लोकपाल आहे. आणि मग यज्ञ करण्याकरता पण काय झालं, नेमकं कश्यप मुनींनी त्याच्या गायी चोरून नेल्या. त्याही काळामध्ये चोरी ही होतीच. कश्यप मुनी होते, त्या कश्यपांनी त्या गायी चोरून नेलेल्या आहेत. आता वरुणाने विचार केला, माझ्या गायी जर मी चोरून गेल्या तर मी यज्ञ कसा करू? याकरता त्याला माहीत झालं की कश्यपांनी ह्या गायी चोरलेल्या आहेत. तो कश्यपाकडे जातोय आणि कश्यपाकडे गेल्यानंतर कश्यपाला म्हणतोय, हे कश्यप, तुम्ही माझ्या गायींचं हरण केलेलं आहे, गायी चोरलेले आहेत.
याकरता मला त्या कारण मला यज्ञ करायचा आहे. यज्ञाकरता मला गायीची गरज आहे. यज्ञामध्ये जे दक्षिणा द्यावी लागते त्या दक्षिणेकरता मला गायींची गरज आहे. याकरता तुम्ही मला गायी परत द्या. पण त्यांनी दिल्या नाहीत. कश्यपाने सांगितलं मी देत नाही. कश्यपाने स्पष्ट नकार दिलेले आहेत. नकार दिल्यानंतर वरुण जे आहेत वरुण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला खिन्न मनाने आणि विनम्रपणाने आपली करुणा निवेदन केली की हे ब्रह्मदेव, मला यज्ञ करायचा आहे, पण मी काय करू मी? कारण माझ्या ज्या गायी आहेत, हजारो गायी माझ्याकडे होत्या, त्या सर्वच्या सर्व कश्यपाने हरण केलेल्या आहेत. आणि मी त्याला परत मागितल्या तर तो परत सुद्धा देत नाही. मला राग आला आणि मी त्या रागाने कश्यपाला शाप दिला की जा, तुला मनुष्य वेश धारण करून पृथ्वीवर जावं लागेल, तुला गोपाल व्हावं लागेल, तुला गायी चारणारा व्हावं लागेल. अशा प्रकारचा शाप मी त्यांना दिलेला आहे. आणि तुझ्या ज्या 2 पत्नी आहेत दिती आणि अदिती, ह्या सुद्धा मानव वेशामध्ये येतील आणि मानव वेशामध्ये होऊन त्या भूलोकी मृतवंद्या होतील. मृतवंद्या म्हणजे जन्माला आलेले बालक त्यांचे मारल्या जातील, त्याला मृतवंद्या म्हणतात. आणि त्या कश्यप त्या वरुणाच्या शापाने महाराज कश्यपांना वसुदेव व्हावं लागलं. आणि त्या ज्या 2 पत्नी आहेत दिती आणि अदिती, त्यांना रोहिणी आणि देवकी व्हावं लागलं. त्यापैकी देवकीची मुलं झाल्याबरोबर मारल्या गेली. त्याला कारणीभूत कर्म ठरलं. गायी चोरून आणण्याचं जे कर्म आहे ते कर्म त्यांना त्या ठिकाणी येण्याकरता ठरलेलं आहे. म्हणून महाराज आणि ब्रह्मदेवाने पुन्हा कश्यपाला बोलावलं आणि कश्यपाला सांगितलं, हे कश्यपा, तू वरुणाच्या ज्या गायी आणलेल्या आहेत त्या परत दे बाबा. दुसऱ्याच्या धनाचा अपहार करणं योग्य नाही. दुसऱ्याच्या धनाच्या विषयी लोभ निर्माण करणं योग्य नाही. महाराज दुसऱ्याच्या धनावर कितीही लक्ष ठेवलं तरी ते धन नाशाला कारणीभूत ठरतं. धन कितीही कोणाचं कितीही असे ना का, पण ते धन शेवटी नाशालाच कारणीभूत ठरते. कारण श्रीमद भागवतामध्ये धनापासून 15 प्रकारच्या अनर्थाचा विचार सांगितलेला आहे. स्त्रियो, हिंसा, नृतम, दंभ, काम, क्रोध, मयोस्मदः, भेदो, वैर, अविश्वास, संस्पर्धा, व्यसनानिच 15 प्रकारचे अनर्थ भागवतकरांनी धनाजवळ सांगितलेले आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, अशा प्रकारचं धन जे आहे ते अशाश्वत आहे, नाशिवंत आहे, त्याचा नाश होणार आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान. किंवा पण किती त्या इतकंही सांगितलंय, कितीही विचार त्या धनाच्या मध्ये, धन नाशिवंत आहे, कधीतरी त्याचा नाश होणार आहे. आधी विचार आपल्याला साधू संतांनी सुद्धा सांगितलेला आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया. महाराज ज्या प्रकारे दुपारची सावली असते, दुपारची सावली किती वेळ टिकते हो? झाडाला दुपारी जे सावली असते 12-1 वाजताची जी सावली आहे ती किती वेळ टिकत असते? ते घंटा, एक घंटा, 2 घंटे, 4 वाजेपर्यंत टिकेल, पण शेवटी ते सावली पुन्हा दुसऱ्या बाजूला निघूनच जाते. तशाच प्रकारचं हे धन, ज्या धनाचा आपण विश्वास करतोय, ज्या धनाच्या बाबतीत आपली लोभ निर्माण झालेला आहे, ज्या धनावर आपलं प्रेम आहे, ते धन सुद्धा दुपारच्या सावलीप्रमाणे आहे. महाराज आज आपल्याकडे आहे, आज उद्या दुसऱ्याकडे जाणार, कारण ते नाशिवंत आहे. म्हणून हे वरुणा, पण दुसऱ्याच्या धनाचा अपहार करणं योग्य नाही, दुसऱ्याच्या धनाचं हरण करणं योग्य नाही, दुसऱ्याच्या धनावर लक्ष ठेवणं योग्य नाही. आपल्या प्रारब्धाने जे आपल्याला प्राप्त होईल त्यातच समाधान मानणं हेच सर्वात मोठं श्रेयस्कर आहे. दुसऱ्याच्या धनावर महाराज, आणि दुसऱ्याच्या धन का लोभ करावा? तो लोभाचा त्याग कर. आणि लोभाचा त्याग करण्याकरता मुनी सुद्धा त्याग करू शकत नाहीत लोभाचा. आणि त्या लोभापायी शेवटी काय, धनाच्या पाठीमागे शेवटी अनर्थ हा धनाच्या पाठीमागे, आणि त्या अनर्थापोटी प्राण सुद्धा द्यावा लागतो. तुका म्हणे धन
धनासाठी देती प्राण. या धनाकरता प्राण सुद्धा देण्याची वेळ येते. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एक मनुष्य म्हणे पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी कंजूस होता, कंजूस गावामधलाच कंजूस, एवढा कंजूस होता की मक्खीचूस होता. मक्खीचूस, मक्खीचूस कशाला म्हणतात? तुपामध्ये जर माशी पडली तर ती माशी उचलायची, ती अशी अशी पूर्ण पिरगळायची, त्यातलं जेवढं तूप आहे तेवढं पडलं पाहिजे. आणि ते एवढं झाल्यानंतरही तिला तूप लागलं असेल म्हणून ती पुन्हा चाटायची, त्याला म्हणतात मक्खीचूस. महाराज एवढे लोक मक्खीचूस. एक एवढा कंजूस मनुष्य होता की तो अंगावरचे कपडे जरी फाटले ना तरी ते वाया जाऊ द्यायचं नाही. कपडे जर फाटले तर पहिल्यांदा त्याचा पोतिरा करायचा. पोतिरा, मग पोतिरा करता करता पोतिऱ्याचं काम झालं का त्यानंतर पुन्हा त्याला जाळायचा. जाळल्यानंतर त्याची राख करायचं आणि ते राख भांडे घासण्याच्या कामाची. एवढंही झाल्यानंतर ते भांडे घासलेलं पाणी वाया जाऊ द्यायचं नाही. ते पाणी जमा करायचं आणि ते झाडांना द्यायचं. आणि झाडांना दिलेल्या पाण्यावर ते फुलं वगैरे आले का ते विकायचे आणि त्यानंतर कपडे विकत घ्यायचे. तोपर्यंत कपडे विकत घ्यायचे नाही. एवढा कंजूस मनुष्य होता. आणि तो पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्यानंतर आता सर्व लोक त्या ठिकाणी दान द्यायला लागले. सर्व लोक त्या ठिकाणी दान द्यायला लागले आणि यालाही वाटलं आपण दान दिलं पाहिजे. पंढरपुरात आल्यानंतर धर्मक्षेत्र आहे, धर्मक्षेत्राच्या ठिकाणी काय दान दिलं पाहिजे. महाराज धर्मकार्यामध्ये दान दिलं पाहिजे. आपण या ठिकाणी जर दान दिलं नाही तर आपल्याला कुठं कुठं द्यावं लागेल हे सांगता येणार नाही. परमार्थामध्ये आपण दिलं नाही, सप्ताहामध्ये आपण वर्गणी दिली नाही तर आणखी कुठं कुठं द्यावं लागेल. कारण धनाकडे अनर्थ आहे. एक तर ते डॉक्टरला द्यावं लागेल, एक तर ते वकिलाला द्यावं लागेल. नाहीच कोण केलं तर चोर तरी घेऊन जाईल. मग याकरता काय, धनाची शुद्धी जर करायची असेल तर धनाच्या शुद्धीकरता दान अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि ते दान देत असताना सात्विक दान असलं पाहिजे. सात्विक दान कशाला म्हणतात? देशे कालेच पात्रेच तद्दान सात्विकम स्मृतम. भगवद्गीता सांगते देश काल आणि पात्रतेचा विचार करून दिलेलं दान हे सात्विक आहे. सप्ताहामध्ये दिलेलं दान सात्विक आहे. आपण दिलेल्या धनावर, आपण दिलेल्या दानावर जर दुसरं दारू पिल्या जात असेल, बाया नाचवल्या जात असेल तर तो पैसा आपल्यालाच नरकात घालते. ती वर्गणी आपल्याला देणाऱ्यालाच नरकात घालत असते. याकरता सात्विक ठिकाणी दान द्यावं. म्हणून त्याला त्याचं अंतःकरण झालं, पंढरपूरला आपण दान द्यावं. त्याने त्या वासुदेव असतात चंद्रभागेमध्ये, मोर पिसं घातलेली, त्याला आवाज दिला, ए वासुदेवा मला दान करायचं आहे. वासुदेवाला किती रुपयाचं? याला विचार केला किती रुपयाचं करावं आता? म्हणे 1 रुपयाचं दान करतो. त्या वासुदेव थोडा हुशार होता. त्याने विचारलं कुठून आलं? म्हणे अमरावती जिल्ह्यातून, वडगावातून आलो. इतक्या दुरून आले आणि 1 रुपया दान? नाही तेवढंच आहे म्हणे, आता घेऊन घे. मग त्यानं ते चालू केलं, दान पावलं अमक्याच्या नावानं तमक्याच्या नावानं ते म्हणत असतात. आणि ते दान दिल्यानंतर द्या म्हणे आता 1 रुपया. तो म्हणे असं कर, आता मी काही सोबत पैसे आणले नाहीत, मी मठामध्ये मुक्कामी आहो, त्या मठामध्ये ये आणि 1 रुपया घेऊन जा. कंजूस होता ना. वासुदेवानं सांगितलं कोण्या मठात आहे? म्हणे गजानन बाबाच्या. खोली नंबर सांगितला, खोली नंबर विचारला, सर्व झालं. हा घरी गेला आणि त्याच्याच पाठीमागे तो वासुदेव, अहो बाबा तुम्ही मला 1 रुपया दान दिला होता, द्या तो 1 रुपया. तो सांगू लागला, अरे अजून यात्रा 4 दिवस आहे, मी पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी आहे, पौर्णिमेच्या दिवशी घेऊन जातो, मला खर्च आहे, पाणी आहे, रूमचं भाडं देणं आहे, आधी सर्व विचार आहे, म्हणून तू आता एकदम पौर्णिमेच्या दिवशी येशील. गेला वासुदेव. पौर्णिमेच्या दिवशी आज सकाळीच उठला, रेल्वे स्टेशनवर जाऊन बसला. त्याला वाटलं आपल्याला वासुदेव कशाला पाहायला येईल, पण वासुदेव एवढा अज्जात तो रेल्वे स्टेशनवरही आला. रेल्वे स्टेशनवर याला पाहिलं, हो तुमचं 1 रुपया द्या. तो म्हणे राजा तिकीटसाठी पैसेच नाही आहेत, त्यामुळे आता हा 1 रुपया राहू दे, तू आपल्या वडगावला येजून घेऊन जाजो, काशीनाथ बाबाच्या सप्त्यात येजो आणि तू 1 रुपया घेऊन जाजो. मग काय, हा घरी आला. घरी आल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो वासुदेव वडगावात.
विचारलं का हो ते अमके पाटील यजमान बसले होते मागच्या वर्षी, यावर्षी रामेकर आहेत, ते कुठं, त्यांचं घर कुठे? सांगितलं या ठिकाणी आहे. त्या पाटलाने पाहिलं वासुदेव आलेला आहे. त्याने बुडीला सांगितलं हे बघ मी आता मरण्यासारखं करतो, तू रड, म्हणजे या वासुदेवाला समजेल हा मेला आणि तो वासुदेव तिकडल्या तिकडे निघून जाईल. ठीक आहे म्हणे. तेही आता त्याचीच बायको वस्तात होती. त्यानं घोंगळं टाकलं, घोंगळीवर झोपला आणि हिनं रडणं चालू केलं. आत्ताच पंढरपूरहून आले बापा, बायांचं रडणं मोठं चांगलं असते, माणसांना काही तेवढं रडता येत नाही ना. वासुदेवानं ओळखलं, वासुदेवानं सारं गाव जमा केलं. हो पाटील वारले, हो पाटील वारले, बरं झालं मी आलो, पाटलाच्या मौतीच्या कामी पडलो. सारे नातलग बोलावले, सर्व झालं. ते त्याला नांदलं, केळीवर बांधलं, पण तरी हुस करत नाही पाटील 1 रुपयासाठी. शेवटी खांद्यावर घेतलं, लोकांना स्मशानात नेलं. स्मशानात नेल्यानंतर त्याला चितेवर ठेवलं, तरी सुद्धा शेवटी वासुदेवाला वाटलं फुकट जीव जाईल. वासुदेव त्याच्या कानाजवळ गेला, म्हणे वा पैसा सुटला, पैसा सुटला म्हटल्या बरोबर तो वासुदेव त्या चितेहून उठून बसला. हो तो पाटील त्या चितेहून उठून बसला. आणि उठून बसल्यानंतर लोक भूत आलं की काय, लोक पळायला लागले. म्हणजे मला काय सांगायचंय, त्या 1 रुपयासाठी तो जीव द्यायला तयार झाला. म्हणजे धनाकरता लोक जीव द्यायला तयार होतात, पण धन सोडायला तयार होत नाही महाराज. अशी एवढा लोभ मनुष्याच्या ठिकाणी धनाच्या विषयी. म्हणून कितीही लोभ ठेवला तरी त्याचा विश्वास धरायचा नाही, कारण त्याचा नाश होणे हे अटळ आहे. धनाचा नाश होणे हे अटळ आहे. म्हणून ज्ञानोबा सांगितलं की त्याचा विश्वास धरायचा नाही. न धरी विश्वास जैशी तरुवर छाया, छायेप्रमाणे तो समजायचा बाबा. म्हणून हे कश्यपा, तू त्या वरुणाच्या ज्या गायी आहेत, वरुणाचं जे गोधन आहे ते गोधन तू त्याला परत करून दे. ब्रह्मदेवाला सुद्धा त्यानं ऐकलं नाही. ब्रह्मदेवाने सुद्धा शाप दिला कश्यप मुना, जा तू यादव कुळात जन्माला येशील आणि तुझे 7 मुलं मरता जन्माला येता क्षणीच मरतील. ब्रह्मदेवाने शाप दिला. कुणाला? कश्यपाला शाप दिलेला आहे. आणि त्या शापाचा परिणाम म्हणून या ठिकाणी कश्यपाच्या घरी 6 मुलं आले आणि 6ही मुलं त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत. पुन्हा आणखी एक घटना सांगितली की का भगवंताला अवतार धारण करायला लागला. या कश्यपाला 2 पत्न्या होत्या आणि 2 पत्न्या, एक दिती आणि एक अदिती. ती दिती एक वेळा आपल्या पतीकडे गेली आणि पतीला विचारलं की मला असा मुलगा द्या की ज्या मुलांनी देवतांचा संहार करावा, अशा प्रकारचा मुलगा तुम्ही मला द्या. त्यावेळेला कश्यपाने तिला एक व्रत सांगितलं. त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. या ठिकाणी पयोव्रत सांगितलं, भागवतामध्ये पुंसव्रत सांगितलं होतं. मग त्या दितीने ते व्रत केलं. व्रताच्या त्रुटी राहिली तर त्याचा अपराध घडेल, दोष घडेल आणि इंद्राकडून मरणारा पुत्र जन्माला येईल, अशा प्रकारे सावध केलेलं आहे. दितीने व्रत केलं. महाराज व्रत जे आहे ते निष्ठेने करायचं असतं. आणि व्रतच जर करायचे असेल, म्हणून माणसं रिकामी व्रत जास्त करतात, कामाचे व्रत कमी करतात. व्रत कोणते करावे? शास्त्राने ज्या व्रताचा निर्देश केलाय ते व्रत करावं. साधू संतांनी ज्या व्रताचा निर्देश केलाय ते व्रत करावं. लोक जास्तीचे बाया तर फालतूचे व्रत जास्तच करतात. तेच काय पांढरा सोमवार नाही का, पिवळा गुरुवार, या दिवशी ते पांढऱ्या सोमवारी पांढरच खा लागते, पांढरच प्या लागते म्हणे, पांढरच नेसा लागते, पांढरच लावा लागते. काय असे व्रत करून काय? कोणी ते संतोषच्या माईचं व्रत करतात. संतोषी माता आंबट चिंबट खाऊ नका. त्या संतोषी मातेच्या व्रतात असं म्हटलं जाते की आंबट शब्दाचं पदार्थाचं नाव जरी ऐकलं तरी तो व्रत भंग होते. काय कामाचं व्रत करून? म्हणून व्रतच जर काय करायचं असेल महाराज तर साधू संतांनी आम्हाला व्रत सांगितलं, एकादशी व्रत करा. साधू संतांनी आम्हाला सोमवार करायला सांगितला, साधू संतांनी आम्हाला एकादशी करायला सांगितली. आणि श्रीमद भागवतामध्ये सुद्धा याच व्रताचा निर्देश केला आहे की एकादशी करा.
व्रत करा एकादशी 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 मेरवा 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 तुळशी व्रत करा व्रत करा व्रत करा कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी परत करायचं असेल ना व्रत, तुम्ही व्रत करत असता का? ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार कोण्या पोथीत आहेत देव जाणे, पण करतात बाया. ते सूरजचंद्रिका ते काय ते गोळ गोळ खा लागते असंच ना. पण ते त्या व्रताचा निर्देश कुठेही दिलेला नाही. एकादशी करायला धर्मशास्त्राने सांगितलं, साधू संतांनी सांगितलं. तुकोबाराय सांगतात, अरे एकादशी जर तुम्ही एकादशीच्या दिवशी जर तुम्ही अन्न खात असाल तर ते अन्न नाही महाराज. एकादशी अन्नपान जे नर करती भोजन स्वान विष्ट समान अदम जनते ऐका. एकादशीच्या दिवशी आपण अन्न खात असलो तर ते अन्न नाही, कुत्र्याची विष्ठा सांगितलेली आहे. म्हणून एकादशी करा. काही लोकांना म्हटलं एकादशी करा, महाराज आम्ही करत असतो. मग आम्ही मोठ्या मोठ्या करत असतो. बाकीचे एकादशा काय त्याच्या पिल्ले होते? बाकीचे काय पिल्ले असतात काय? एका वर्षामध्ये किती एकादशी येतात यजमान? 24 एकादशी येतात. तुम्हाला असते का एकादशी? असते नसल तर करत जा. जे रोज यजमान बसून राहिले, जे रोज दैनिक यजमान आहेत आणि जे रोजचे यजमान आहेत, त्यांनी प्रत्येकाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. तर म्हणा आपण यजमान झालो होतो भागवताचं. तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. महाराज माणसाच्या जवळ कितीही सोनं गळ्यामध्ये असू द्या, ते तुळशी ते सोबत येत नाही. लोक काढून घेतात. एवढूसा सोन्याचा मणी जरी असला तरी काढून घेतात. पण तुळशीची माळ अशी आहे की ती सोबत राहते. म्हणून गळ्यामध्ये तुळशी घालावं की सोनं घालावं? काय घालता? सोनं. तुळशी घालता. मग सोन्याचे आण ना इकडे महाराज. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातल्या गेली पाहिजे. 2 व्रत नियमामध्ये जीवनामध्ये असावे. एक तर व्रत एकादशीचं असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. मोठ्या मोठ्या एकादशा करू नये. एका वर्षामध्ये 24 एकादशा येतात. त्या 24ही एकादशीलाचं व्रत करावं. एका वर्षामध्ये 52 सोमवार येतात. सोमवाराचं व्रत करावं. आणि जो एकादशीच्या दिवशी अन्न खात असेल, महाराज तुकोबा नामदेव महाराज सांगतात, तो डुक्कर म्हणून जन्माला येत असतो. 15 दिवसा एक एकादशी 15 दिवसा एक एकादशी 15 दिवसा एक एकादशी 15 दिवसा एक एकादशी 15 दिवसा एक एकादशी
काढी माया तुझा जीव जातो रे काढी माया तुझा जीव जातो रे काढी फराळाचे दिसे धनी घेशी फराळाचे दिसे धनी घेशी पाय तुझा जीव जातो एका दिवशी पाय तुझा जीव जातो एका दिवशी पाय तुझा जीव जातो एका दिवशी तुकोबाराय सांगतात एक दिवस जर तू अन्न नाही खाल्लं तर मरणार आहेस का? याकरता एकादशीचं व्रत करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, ज्याच्या गळ्यामध्ये नसतील त्यांनी आजपासून घाला. उद्या परवाच्या दिवशी एकादशी येणार आहे आपल्या सप्त्यामध्ये, त्या एकादशीच्या दिवशी तरी निदान गळ्यामध्ये तुळशीचं माळ घालून जीवन कृतार्थ करायचं आहे महाराज. अशा प्रकारे त्या दितीला व्रत सांगितलं, पयोव्रत सांगितलं, पयोव्रत. आणि त्रुटी जर झाली तर तुला इंद्राकडून मारणारा पुत्र जन्माला येईल सांगितलं. आणि दिती ते व्रत करू लागली. त्याच कालावधीमध्ये इंद्र तिच्या सेवे करता आलाय. इंद्राने तिची सेवा केली आणि तिचे एक दिवस तिच्या सेवेमध्ये काही त्रुटी झाली आणि त्रुटी झाल्याबरोबर इंद्राने तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला. ती गरोदर होती. तिच्या गर्भाचे त्याने एकूण 7 तुकडे केले. 7 तुकडे केल्यानंतर ते 7 तुकडे त्या ठिकाणी रडायला लागले महाराज. इंद्र म्हणते रडू नको, रडू नको, अशा प्रकारे म्हणताय. पुन्हा एका तुकड्याचे 7 तुकडे केले. 7 49 तुकडे तिच्या गर्भाचे केले महाराज. आणि ते 49 तुकडे त्यांना जीव प्रदान केलेला आहे. आणि ते दितीच्या गर्भातून बाहेर पडले 50वा इंद्र. अशा प्रकारे मरुद्गणांचा जन्म झाला. त्यावेळेला दितीने अदितीला शाप दिला की हे अदिती, तू माझ्यासोबत या प्रकारे फार मोठा कावा केलेला आहेस, त्यामुळे तुला सुद्धा तुझे 7 मुलं जन्माला आल्याबरोबर ते मरतील, हा माझा तुला शाप आहे. आणि तीच अदिती पुढे देवकी म्हणून जन्माला आली. आणि देवकी म्हणून जन्माला आल्यानंतर तिचे ते 6 मुलं आणि 7वा गर्भ, अशा प्रकारे 7 मुलांचं त्या ठिकाणी मरावं लागलं, वध झालेला आहे. त्याला कारणीभूत काय तर हे कर्म आहे. कर्म भगवान जरी असले तरी त्या भगवंताला सुद्धा कर्म सुटत नाही. देवालाही कर्म भोगावंच लागतं. भगवंताला सुद्धा शाप मिळाला, तुलाही या ठिकाणी मनुष्य योनी प्राप्त करावी लागेल बाबा, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि तीच अंश रूपाने देवकी म्हणून जन्माला आली. त्यावेळेला पुन्हा जन्मेजयाने प्रश्न विचारला, महाराज कश्यपाची आणि दितीची कथा मी ऐकली, पण हे मुनिवर्य, मी हे आख्यान ऐकून आश्चर्यचकित झालो. का आश्चर्यचकित झालो? कारण हा संसार जो आहे तो पापमय आहे. आणि त्या पापमय संसारातून मुक्त होण्याच्या ऐवजी यांना पुन्हा पुन्हा बंधनात पडावं लागलं. आणि महाराज इंद्राने भयंकर पाप केलं हो. बालहत्येचं पाप त्यांनी केलेलं आहे महाराज. बालहत्या करणं, अत्यंत हत्या करणं अत्यंत घोर अशा प्रकारचं कुकर्म आहे. सर्व प्रकारच्या पापांना प्रायचित्त मिळेल, पण बालहत्या करणाऱ्याला प्रायचित्त कधीही प्रायचित्त मिळणार नाही. एवढं भयंकर पाप इंद्राने केलेलं आहे महाराज. मग बालहत्या करणं, अशाच प्रकारची बालहत्या भागवतामध्ये त्या पुतना सुद्धा करायला आली होती. पुतना बालघातिनी. नाम म्हणे आली, नाम म्हणे आली, नाम म्हणे आली, नाम म्हणे आली, नाम म्हणे आली,
दुर्बळाची मारी ते बाळ दीन दुर्बळाची बालके महाराजला निघाली. महाराज ती एक बरी होती, पण इंद्राने त्याहीपेक्षा भयानक पाप केलं. आईच्या गर्भामध्ये असलेलं जे बालक आहे त्या बालकाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला भ्रूण हत्या अशा प्रकारे म्हणतात. ही भ्रूण हत्या महाराज आजकाल या घोर कलियुगामध्ये भ्रूण हत्येचं पाप भरपूर लोकांच्याकडून होत आहे. मुलाच्या हव्यासापायी म्हणा की आपल्या वासनेच्या स्फूर्तीच्या पायी म्हणा, या ठिकाणी फक्त आणि फक्त भ्रूण हत्या होत आहे. काही लोक वासना पूर्ती करण्याकरता स्त्रीच्या शरीराचा उपभोग घेतात आणि त्यातून बालकाची निर्मिती झाली तर त्या बालकाला पतन करतात महाराज. आणि काही मुलगा पाहिजे, आता प्रत्येकाला काय मुलाचा हव्यास आहे, मला मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे, आणि त्या मुलाच्या हव्यासापायी गर्भामध्ये असलेल्या मुलीची सुद्धा भ्रूण हत्या करायला मागं पुढे पाहत नाहीत महाराज. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नकपणती विझवून. वंशाच्या दिव्यापायी नकपणती विझवून. 9 महिने 9 दिवसाने झाले जग बघण्याची घाई. 9 दिवसाने झाले जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी आहे म्हणून सारे नाक मुरडणार. तुझ्या गर्भाची चाचणी होणार. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार. उद्या तुझ्या म्हणून सारे नाक मुरडणार. माझ्या झुकल्या कानाला, माझ्या झुकल्या कानाला तुझी बुज ऐकू ये. माझ्या झुकल्या कानाला तुझी बुज ऐकू ये. वंशाच्या दिव्यापायी नकपणती विझवून. वंशाच्या दिव्यापायी नकपणती विझवून. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. 9 दिवसाने झाले जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नकपणती विझवून. लोकांना पत्नी पाहिजे, बहीण पाहिजे, आई पाहिजे, आणि गर्भातली मुलगी मात्र नको. एवढी भयानक परिस्थिती. काय बिघडवलं? ज्याला गर्भात असणारी मुलगी कोण आहे सांगता येणार का? ती भावी मुख्यमंत्री असू शकते, ती भावी पंतप्रधान असू शकते, ती भावी राष्ट्रपती असू शकते, ती जनाबाई असू शकते, ती मुक्ताबाई असू शकते.
आम्ही फक्त वरून वरून शक्तीची उपासना करतो, नवरात्र करतो, पण नवरात्र करत असताना त्या मुलीच्या विषयीची जी घृणा आहे ती घृणा मात्र आम्ही सोडायला तयार नाही. महाराज कसं काय आम्हाला जगदंबेचा कृपा प्रसाद लाभेल? कसं काय आमच्यावर जगदंबा प्रसन्न होणार? आम्हाला खरंच वाटत असेल आमच्यावर जगदंबेनं प्रसन्न व्हावं, जगदंबेने आमच्यावर कृपा करावी, तर महाराज आपण जो अशा भ्रूण हत्या होत आहे त्या भ्रूण हत्येला आडा घातला पाहिजे. स्त्रियांवर जे व्यभिचार अत्याचार होतात यावर आडा घातला गेला पाहिजे. आज महाराज स्त्री एकटी बाहेर निघू शकत नाही, या कालामध्ये एकटी बाहेर निघू शकत नाही. आपल्या घरातली मुलगी सेफ नाही, आपल्या घरातली स्त्री सेफ नाही, आणि आपण फक्त शक्ती उपासना करायला निघालो. काय अर्थ आहे? किती भयानक परिस्थिती आहे. एकटी मुलगी घराच्या बाहेर गेली तर अत्याचार होतात. तिचा वयाचा विचार केला जात नाही, आणि तिच्या बाबतीत भयानक अशा प्रकारचं कृत्य होते. काही लोक तिच्या शरीरावर अत्याचार करून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये काही ठेवतात. मागच्या वर्षी घटना घडली की त्याने त्या शरीराचे किती तुकडे केले होते म्हणे? 90 तुकडे करून त्या फ्रीजमध्ये ठेवले होते. किती भयानक कृत्य असेल ते, किती भयानक कृत्य असेल. काय मग आम्ही फक्त शक्ती उपासनाच करावी? आम्ही फक्त नवरात्रच करावं? आम्ही नवरात्रामध्येच फक्त देवीच्या नावाचं उदो करावा, आणि त्या देवीवर अशा प्रकारचे, त्या मुलीवर, आईवर, बहिणीवर अशा प्रकारचे अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही का बोलू नये? का आवाज उठवू नये? हे करावं लागेल महाराज आम्हाला. हे केल्याशिवाय कधीही आमची शक्ती उपासना कधीही फळाला जाणार नाही, कधीही फळाला जाणार नाही. काय अर्थ आहे मग शक्ती उपासनेचा? भ्रूण हत्या होते. काय त्या मुलीचा अपराध आहे हो? जन्माला येणाऱ्या त्या आईच्या गर्भात असणाऱ्या मुलीचा अपराध काय तिनं पाप केलं की ती जन्माला येऊ शकत नाही? असे कोणतं तिचं पाप आहे की ती त्या पापामुळे महाराज ती लहान मुलगी ज्या वेळेला तो गर्भहत्येचा विषय निघते त्यावेळेला ती सुद्धा कुजबूज करते की अगं आई, मला मारू नको ग, मला बाहेर येऊ दे, मी तुझे सांगना आई मला कोण वाचवना. सांगना आई मला कोण वाचवना. तुझ्या विना जन्माशी मला कोण घालना. तुझ्या विना जन्माशी मला कोण घालना. हे सांगना आई मला कोण वाचवणार. सांगना आई मला कोण वाचवणार. तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. सांगना आई मला कोण वाचवणार. सांगना आई मला कोण वाचवणार. तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. पक्षिणी भुवन होईन मी मोठी. शिकून घेईन भरारी पक्षिणी भुवन. शाळेतून आल्यावर काम करणार.
शाळेतून आल्यावर कामे करणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार सांगना आई मला कोण वाचवणार सांगना कोण वाचवणार तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार ती गर्भस्थ असलेली मुलगी महाराज त्या आईला प्रश्न विचारते की आई सांग ना, अगं मी काय पाप केलं, अगं माझ्यापासून तुला त्रास काय, अगं मी शाळेतही जाईल मोठीही होईल. आजकाल मुलीच मोठ्या आहेत. 12वीच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर मुलींचा, 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर मुलीचा. कोण्या क्षेत्रामध्ये मागं आहेत महाराज मुली. आजकाल विमान चालक सुद्धा मुलगी आहे. अंतराळामध्ये जाऊन आलेली कल्पना चावला सुद्धा मुलगीच होती. मग तरीही आम्ही का मुलीची घृणा करायची, का तिची भ्रूण हत्या करायची महाराज. आपली खरी शक्ती उपासना त्या दिवशी साध्य होईल ज्या दिवशी आपण अशा प्रकारचे अन्यायी कर्म करणार नाही. बलिराजा त्या इंद्राकडून बालहत्या घडलेली आहे. त्यांनी बालक जन्माला येण्याच्या अगोदर अत्यंत अशा प्रकारचं घोर कुकर्म केलं महाराज. हे अनैतिक अशा प्रकारचं कुकर्म त्यांनी केलेलं आहे. म्हणून मनुष्याने धर्माविषयी जागृत असलं पाहिजे, धर्माच्या विषयी स्थिर असलं पाहिजे. धर्माच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी तादात्म्य असलं पाहिजे. मानवी जीवनामध्ये सर्वात मोठे जर शत्रू कोण असतील तर 3 शत्रू आहे. काम, क्रोध आणि लोभ हे मानवी जीवनातले सर्वात मोठे शत्रू आहे महाराज. कामामुळे काय होते, ज्ञानोबाराय सांगतात मज कामाचे नेत आहे कन्या ब्रह्मा कन्येशी धरू पाये. नाथ महाराज सांगतात हे काम म्हणजे हे भजन मार्गीचे मांग मारक जे ज्ञानोबाराय सांगतात. कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भव महाशनो महापापना विद्येनामिह वैरिणाम. भगवद्गीता सांगते काम क्रोध पायी जया कृपेची साठवण नाही कृतांताच्या देही साठविते. महाराज हे नरकाचे 3 दार सांगितलेले आहेत. त्रिविधम नरकस्वेदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मात् ते त्रयं त्यजेत. भगवद्गीता सांगते की काम क्रोध लोभ या कामाने अनेक जणांचा नाश केला, लोभाने अनेक लोकांचा नाश केला, क्रोधाने अनेक लोकांचा नाश केलेला आहे महाराज. आणि मग आता तू मला प्रश्न विचारला अवतार कशाला म्हणतात, तर ज्यांनी काम क्रोध आणि लोभावर विजय प्राप्त केला खऱ्या अर्थाने अवतार ते आहेत. त्याकरता त्यांनी नरनारायणाची कथा सांगितली की नरनारायण दक्षिणा आणि मूर्ती भगवान त्या दक्ष प्रजापतीची एक मुलगी होती आकुती. ही दक्ष रुचिक नावाच्या प्रजापतीला दिली आणि त्या रुचिक नावाच्या प्रजापतीपासून त्या ठिकाणी मूर्ती नावाची एक स्त्री मुलगी जन्माला आली आणि तिला 2 मुलं झाले, नर आणि नारायण. यांनी तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्र आला, पण त्यांनी त्या इंद्रावर क्रोध केला नाही. खऱ्या अर्थाने ते अवतार आहेत की जे क्रोध करत नाहीत, जे कामाला बळी पडत नाहीत, जे क्रोधाला बळी पडत नाहीत, जे लोभाला बळी पडत नाहीत. खऱ्या अर्थाने ते अवतार आहेत महाराज. ज्ञानोबाराय, तुकोबा तुकाराम महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज हे खऱ्या अर्थाने अवतार आहेत. तुकोबारायांना त्या मंबाजी गोसाव्यांनी मारलं महाराज, मारलं, काठींनी मारलं, पण तुकोबाराय त्याचे हातपाय दाबण्याकरता गेले, अजिबात क्रोध नाही. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायला नाही त्या गोष्टी ऐकवल्या. नवे जगद्गुरु तुकोबारायांनी जो गाथा निर्माण केला तो सुद्धा पाण्यामध्ये डुबवायला लावला, पण तुकोबाराय त्यावर क्रोधिष्ट होत नाहीत. ते अवतार आहेत.
ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र बघा. ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये सारखं दुःख कोण्याही ठिकाणी मिळणार नाही. जन्माला आलं त्यापासून समाधिस्थ होईपर्यंत ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण कधीही कोणावर क्रोध केला नाही, कधीही क्रोध केला नाही. महाराज खापरं काय फोडली, लोकांनी शेण काय मारून फेकलं, ज्ञानोबारायांवर शेण मारून फेकलंय. त्यांच्या झोडीमध्ये लोकांनी माती टाकली, दगडं टाकली, पण तरी ज्ञानोबाराय क्रोधिष्ट होत नाही. ते भगवंताचे अवतार. नाथ महाराज एक वेळेला चंद्रभागा त्या गोदावरीवर स्नान करण्याकरता जातात आणि स्नान करण्याकरता गेल्यानंतर काही लोकांनी, कुच्चट लोकांनी ठरवलं नाथ महाराजांना क्रोध आला पाहिजे म्हणून. एक यवन होता, मुस्लिम बांधव होता, त्याला सांगितलं की आम्ही तू म्हणशील तेवढा पैसा देतो, तू एकनाथ महाराजांना क्रोध आणून दे गड्या. ते सांगितलं ठीक आहे. आता कोणाला क्रोध आणणं म्हणजे काही मोठी गोष्ट आहे. नाथ महाराज स्नानाला गेले, हा पान खात बसला. नाथ महाराज तिकडून ओल्या कपड्याने आला आणि हा नाथ महाराजांच्या अंगावर पचकन थुकला. आता आपली काय प्रतिक्रिया असेल हो? समजा आपण त्या ठिकाणी उभा आहो आणि आपल्या अंगावर थुंकला नाही, सहज थुंका आला, सहज आला, सहज, आपली काय प्रतिक्रिया असेल? आपली काय प्रतिक्रिया असेल त्या ठिकाणी? तुमच्या हो, माणसं घरात तंबाखू खाल्ला आणि तंबाखू खाल्ल्यानंतर बाहेर थुकता थुकता घरात जर थुका उडाला तर बाई 2-4 गोष्टी सुनावते त्याला. अक्कल नाही काय, खा काल लागते, समजत नाही काय, घरात थुकता, ते किती गोष्टी बोलून जाते. आणि ह्या निमूटपणे मग ऐकाच लागते भाऊ. बायकोचं नाही कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण बायकोचं ऐकाच लागते, नाही का श्रीराम महाराज? ऐकावं लागतं. आपला काय प्रतिक्रिया असेल? कोणी आपल्या अंगावर समजा थुकलं, माझी प्रतिक्रिया काय असेल? 2 कानपट्टीत मारील. माझ्या अंगावर थुकतं, अक्कल आहे? महाराज बोलता बोलता जर थोडासा थुंका उडाला तर लोक लगेच म्हणतात बोलता येत नाही का, थुकतं सारा तोंडातून थुका उडते. नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला तो. नाथ महाराज काहीच बोलत नाही. पुन्हा इंद्र त्या गोदावरीमध्ये गेले. गोदावरीमध्ये गेल्यानंतर पुन्हा स्नान करून आले. स्नान केल्यानंतर पुन्हा याने पान खाल्लं, तुकोबत नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. असा 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 108 वेळा थुकलेला आहे. 108 वेळा थुंकला. पण नाथ महाराजांची काहीच प्रतिक्रिया नाही. प्रत्येक वेळेला जाणे स्नान करून येणे, जाणे स्नान करून येणे, जाणे स्नान करून येणे. शेवटी तो यवन शरण आला की महाराज अहो मी तुमच्या अंगावर थुंकलो आणि तुमची काहीच प्रतिक्रिया नाही. नाथ महाराजांनी त्याला शांतपणाने उत्तर दिलं, अरे तुझ्यामुळे आज मला गंगेचं 108 वेळा स्नान घडलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. त्याला मुक्त, त्या यवनाला सुद्धा मुक्त करू. एक वेळेला एका माणसाच्या मुलीचं लग्न करायचं होतं, ब्राह्मणाच्याच. त्याच्याकडे धन नव्हतं म्हणून तो धन मागण्याकरता फिरायला लागला आणि पैठणात आला. पैठणातल्या काही लोकांनी सांगितलं बाबा नवीन दिसता. काही लोकांना खूप चौकशी करण्याची सवय असते, रिकामे ओट्यावर बसले असतात. आल्या गेलेल्या विचारतात या गावातले दिसत नाही, कुठून आलात? रिकाम टेकडे लोक असतात, घेणं ना देणं नसता कंदील जाईना. तसेच ते लोक बसलेले होते. आणि बसल्यानंतर तो नवीन मनुष्याला विचारलं, का रे बाबा काय नवीन दिसतोय? म्हणे हो. कशा करता आला? म्हणे मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, त्याकरता मला थोड्या धनाची आवश्यकता आहे. मग त्या लोकांनी सांगितलं आम्ही तुला धन देतो, किती पाहिजे बोल? म्हणे 300 रुपये. 400 दिले. आता त्या काळात 300-400 रुपयात भरपूर होत होतं. 400 दिले. म्हणे मग काम काय? काम एवढंच, तू एकनाथ महाराजांना क्रोध आणून दाखव. त्यांनी नाथ महाराजांचं घर दाखवलं आणि हे सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळेला हे पायामध्ये जोड्यासहित नाथ महाराजांच्या घरात गेलं. विचारलं नाथ महाराज घरात आहेत का? पत्नीने उत्तर दिलं ते देवघरात बसले. महाराज जोड्यासहित नाथ महाराजांच्या मांडीवर जाऊन बसला. आपल्या घरात कोणी जोड्यासहित देवघरात
जुळ्यासहित आला. नाथ महाराज म्हणतात वा वा, आजपर्यंत अनेक लोक पाहिले पण तुमच्यासारखं प्रेम नाही पाहिलं बा. आणि काय तुम्ही साक्षात या ठिकाणी जुळा घालून आले आणि माझ्या मांडीवर बसले. वा वा, मी धन्य झालो. त्यांना मानच खाली घातली हो. मग सांगितलं पाहुणे बुवा आलात आहे तर जेवण करून जा. नाथ महाराजांच्या घरी रोज 100-200 लोकांची पंगत असायची आणि पुरणाची पोळीची पंगत असायची. जेवायला बसला. त्याला वाटलं आता मगाशी नाही क्रोध आला पण आता बायको वाळायला गेल्या असल्यानंतर आता क्रोध येणारच. त्या गिरजा माऊली वाळत होत्या. हे काय झालं, वाळता वाळता हे त्या नाथ महाराजांच्या पत्नीच्या पाठीवर जाऊन बसलं. आता खरंच सांगा, स्वतःला काही केलं तरी राग नाही येणार पण बायकोला जर कोणी काही केलं तर राग येणार नाही का? साहजिक आहे प्रतिक्रिया. पण नाथ महाराज म्हणतात अगं गिरजे सांभाळ. हरिपंडितासारखी ती म्हणाली मला सुद्धा हरिपंडिताला घेण्याची सवय आहे, तुम्ही काळजी करू नका. दोघंही शांत आहेत. एवढे शांत जर कोणते अवतार आहेत महाराज. ज्यांना क्रोध येत नाही ते अवतार, ज्यांच्या ठिकाणी काम नाही ते अवतार, ज्यांच्या ठिकाणी क्रोध नाही त्यांना अवतार अशा प्रकारे म्हटलं जातं. नरनारायणाची कथा सांगितली आणि तेच वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयाकडे जाय, नेत्रिवाहे तोय सांगतसे रडतसे. मला आता पाप सहन होत नाही. सर्वजण क्षीरसागरावर जातात आणि भगवान श्री कृष्ण परश्री विष्णू परमात्म्याचं ध्यान करतात. शांताकारं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णू त्या ठिकाणी आणि सर्वांनी सांगितलं की हे देवा आता तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेला भगवंताने सांगितलं अरे मी स्वतः अवतार घेऊ शकत नाही, आपण सर्वजण त्या जगदंबेची आराधना करूया आणि ती जे सांगेल त्या प्रकारे आपण. आणि मग सर्व देवी देवतांनी जगदंबेचं ध्यान लावलेलं आहे आणि ध्यान लावल्यानंतर जगदंबेची त्या ठिकाणी स्तुती गायला लागली की हे आई या ठिकाणी आता आमचं अधर्म वाढलेला आहे आणि अधर्म वाढल्यानंतर या ठिकाणी पाप वाढलेलं आहे. त्या पापाला कमी करण्याकरता तू आम्हाला काहीतरी उपाय सांग. आम्ही तुला शरण आलो. हे मातेश्वरी आम्ही तुला शरण आलेलो आहे. या अधर्माला संपवण्याचा तो उपाय आम्हाला सांग. अशा प्रकारे मनसा मेरी लाज रख दे, लाज रख ले मेरे लाज कर दे दुर्गे मेरी लाज रख दे. माँ मनसा मेरी लाज रख दे, ओ लाज रख दे मेरे बिगड़े काज कर दे हो दुर्गे मेरी लाज रख दे. माँ मनसा मेरी लाज रख दे, हो माँ मनसा मेरी लाज रख दे, बिगड़े काज कर दे. माँ मनसा मेरी लाज रख दे, लाज रख दे. हो जाओ वाली मैया जगदम्बे जयकाली, हो मैया जग जननी जय काली. को देने वाली मैया दुख को हरने वाली, हो मैया दुख को हरने वाली. वैष्णव जाओ वाली मैया जगदम्बे जयकाली, हो मैया जगदम्बे जयकाली. दुख को देने वाली मैया दुख को हरने वाली. झोली मेरी भर दे खाली, हम बेकारी अफल वाली. माँ मनसा मेरी लाज रख दे, बिगड़े काज कर दे. माँ मनसा मेरी लाज रख
रख दे बिगड़े काम कर दे माँ मनसा मेरी नाच रख माँ मनसा मेरी नाच रख सर्व देवी देवता जगदंबेची प्रार्थना. ब्रह्मदेव म्हणू लागले की हे देवी, तू कल्पाच्या आरंभी निर्माण झालेली आहेस, तू शिव आहेस, तू शक्ती आहेस, तू सुधा आहेस. भगवान विष्णू म्हणू लागले हे सनातन देवी, हे भुवनेश्वरी, तुझं स्मरण केल्यावर तू आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दे माते. हे माते आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दे. देव म्हणाले हे सर्वेश्वरी, कोडी नामक कीटकापासून ज्या प्रकारे तंतू निघतात त्याप्रमाणे तुझ्यापासून हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे. अग्नीपासून ज्याप्रमाणे ठिणग्या उत्पन्न होतात त्याचप्रमाणे तुझ्यापासून हे जग निर्माण झालेलं आहे. आम्ही तुला नमस्कार करतोय. हे देवी, तू करुणासागर आहेस, तू आई आहेस, तू सर्वांवर कृपा करणारी आहेस, आमच्यावर कृपा कर. हे महालक्ष्मी, हे सनातनी, आम्ही तुला शरण आलेलो आहे. हे आदिमाया, तू आमच्या बुद्धीला प्रेरित हो. हे दुःख हरणी, आम्ही तुझ्या चरणी लीन झालो आहे. हे माते, तू आमचं कार्यसिद्धीच नाही. तू यक्षरूप धारण कर. तू या ठिकाणी या संपूर्ण दैत्यांचा संहार कर. हे माते, हे कमलनयने, इंद्र म्हणाला हे वाग्देवी, ब्रह्मदेव, तुझ्याशिवाय ब्रह्मदेव, सावित्रीशिवाय ब्रह्मदेव राहू शकत नाही, लक्ष्मीशिवाय विष्णू राहू शकत नाही, उमेशिवाय शंकर जगाची उत्पत्ती करू शकत नाहीस. तू स्थितीला कारण आहेस, तू उत्पत्तीला कारण आहे, तू नाशाला कारणीभूत आहे. हे देवी, तू या ठिकाणी आम्हाला प्रेरणा दे. हे माते प्रगट हो, माते प्रगट हो. अशा प्रकारे सर्व देवी देवता जगदंबेची प्रार्थना करायला लागल्या. देवीला प्रगट होण्याची विनंती त्या ठिकाणी करायला लागले की हे मातेश्वरी, हे देवी, हे सर्व देव म्हणाले आम्ही दैत्याच्या भाराने त्रासलेलो आहे. पृथ्वी या ठिकाणी गाराने सांगू आली आहे, तिला आता पापाचा भार सहन होत नाही आहे, ती थरथर कापत आहे. भुवनेश्वरी, तू त्या पृथ्वीचा जो भार आहे तो भार तू कमी कर, तिचं ओझ, पापाचं ओझ जे आहे ते कमी कर. अशा प्रकारे सर्वजण त्या श्रीदेवी भगवतीची प्रार्थना करायला लागले, तिला विनंती करायला लागले. त्यावेळेला ती भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि बोलायला लागली. देव हो, तुम्ही कोणीही प्रकारे काळजी करू नका. हे विष्णू, तू यदुवंशामध्ये अवतार धारण कर. भगवान श्रीकृष्ण रूपाने तू अवतार धारण कर. आणि हे सर्व देवी देवगत देवता गणांनो, तुम्ही या ठिकाणी आणि यादव म्हणून जन्माला या. कोणी अर्जुन व्हा देवाचा सखा म्हणून. या प्रकारे सर्वांना, ज्या प्रकारे तुम्ही ज्या वेळेला राम अवतार धारण केला होता त्यावेळेला सर्व देवी देवता वानरं होती. आता सर्वांनी यादव व्हायचं आहे आणि यादव होऊन या ठिकाणी भगवंताच्या सोबत, भगवान विष्णूच्या सोबत राहायचं आहे. मी सर्वांना आज्ञा देतो आहे. अशा प्रकारे महामायेने सर्वांना सांगितलं आणि हे बोलून ती जगदंबा गुप्त झाली महाराज. आणि हे जन्मेजया, ऐक, आता मी तुला सांगतोय की दुष्टांच्या त्रासापासून भाररहित करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा यदुवंशामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आणि ते स्वतः नाही तर त्या जगदंबेच्या आज्ञेने या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि कथा सांगायला सुरुवात करतात की बाबा ऐक, शूरसेन नावाचा देश आहे आणि त्या ठिकाणी शूरसेन नावाचा राजा, त्याला एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव वसुदेव आहे. आणि इकडे मथुरा नावाचा प्रदेश, त्या मथुरा नावाच्या प्रदेशाचा राजा आहे उग्रसेन, त्याला एक भाऊ आहे देवक. आणि त्या देवकाला एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे देवकी. आणि त्यानंतर
उग्रसेनाला एक मुलगा आहे, तो कालनेमी नामक दैत्याचा अंश आहे, त्याचं नाव कंस अशा प्रकारचे. आणि ती देवकी जी आहे ती देवकी लग्नाला योग्य दिसायला लागली. आता ही अदिती ही वसुदेव कोण होता तर वसुदेव जे होते ते कश्यप नावाचे ऋषी ते वसुदेव म्हणून जन्माला आले. जी देवकी आहे ती अदिती त्या ठिकाणी देवकी म्हणून जन्माला आली. आणि आता ही देवकी लग्नाला योग्य दिसायला लागली. त्यावेळेला हिचं लग्न कोणाशी करावं हा विचार कंसाच्या मनामध्ये आला. कंस अत्यंत तिच्यावर प्रेम करत होता आणि शेवटी त्याने ठरवलं ही माझी बहीण आहे, ही माझी बहीण मी वसुदेवाला देतो. वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाले आहे का. लग्ना त्या ठिकाणी वसुदेवाला ती मुलगी दिलेली आहे. वसुदेवाचं लग्न झालं. स्वतः त्या ठिकाणी तो देवकीला घेऊन जात आहे. देवकीला रथामध्ये आरूढ केलं. स्वतः तिचा रथ हाकलत त्या ठिकाणी जाते आहे महाराज. आणि जात असताना वेशीवर गेला आणि वेशीवर गेल्याबरोबर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी झाल्याबरोबर त्या घोडे जे आहे ते घोडे त्या ठिकाणी ओरडायला लागले. रथाची चाकं जी आहे ती थांबली आणि ती आकाशवाणी बोलू लागली, कंसा अरे ज्या बहिणीचं तू मोठ्या थाटाने लग्न लावत आहे ना त्या बहिणीचा 8वा मुलगा तुझा संहार करेल. त्याने ती आकाशवाणी ऐकली महाराज. थरथर कापायला लागला. लगेच त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि तलवार घेऊन देवकीला मारण्याकरता धावला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवाने थांबा, मारू नका. अहो स्त्री हत्या करणं पाप आहे. स्त्री हत्येला त्या पातकाला कोणत्याही प्रकारचं प्रायचित्त नाही. म्हणून तुम्हाला हिच्यापासून भीती नाही, होणाऱ्या मुलांपासून भीती आहे. त्याकरता मी तुम्हाला सांगतोय हिला जेवढे काही मुलं होतील मी तुम्हाला आणून देईल. काय करायचं आहे तुम्ही करा. तसंच त्याने रथ ओढवला महाराज आणि दोघांनाही कारागृहामध्ये टाकलं. वसुदेव आणि देवकी कारागृहामध्ये आहे. कारागृहामध्ये असताना त्यांना पहिला मुलगा झाला. त्या पहिल्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. तो कीर्तिमान नावाचा मुलगा घेतला आणि कंसाला नेऊन देत आहे. त्यावेळेला कंसाने सांगितलं मला मारणारा 7वा आहे 8वा आहे, याला घेऊन जा. पण तेवढ्यातच पाप सारावया भेटे देव ऋषी. पाप जास्त कंसाचं पाप वाढण्याकरता नारदजी त्या ठिकाणी आले आणि नारदाने कंसाला सांगितलं, कंसा अरे या देवांचं काय कर, यांचा पहिलाही 8वा असू शकते ना 8वाही पहिला असू शकते. एक कमळाचं फूल घेतलं, 8 पाकळ्याचं सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8 8 7 6 5 4 3 2 1 8वाही पहिला होऊ शकते आणि पहिलाही 8वा होऊ शकते. याकरता तुला काय करायचं आहे ते कर. नारायण नारायण. निघून गेला. कंसाच्या लक्षात आलं. कंस महाराज त्या ठिकाणी 7ही त्या ठिकाणी गेला. त्या मुलाला धरलं, गरगर 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 फिरवलं, डाळ दिशा आपटलं. 6 मारीत दुराचारी. अशा प्रकारचे 6 मुलं कंसाने देवकीचे मारले. 7व्या वेळा भगवंतानी त्या शेषाला सांगितलं आपण अवतार घेऊ. चला अवतार घेऊ. आता कुठं देवकीच्या घरी त्याने सांगितलं मी अवतार घेणार नाही. का मागच्या जन्मामध्ये तू राम होता, मी लक्ष्मण होतो, तुझ्याबरोबर मी 14 वर्ष अरण्यवास भोगला, उपाशी राहिलो. आता मी तुझ्यासोबत येणार नाही. भगवंत चतुरा तू शिरोमणी आहेत. भगवान म्हणतात रे मागच्या जन्मामध्ये तू लहान होता, आता तू वडील होई गा सर्वज्ञा. तू आता वडील हो. पण जायचं कुठं म्हणे देवकीच्या घरी. अरे मी तिथं तर मरण आहे. सांगितलं योगमाया तुझं काढून नेईल. योगमायेला पहिल्यांदाच योगमायेने सांगितलं, भगवतीने सांगितलं की हे शेषा मी त्या ठिकाणी तुला मरू देणार नाही. मी त्या ठिकाणी येईल आणि तुला देवकीच्या गर्भातून काढून रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घालीन.
अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या योगमायेने सांगितलेलं आहे, जगदंबेने सांगितलं आहे. आणि महाराज 7वा गर्भ या प्रकारे रोहिणी वदरी उदरी निवुनी घातला नकडे कुणाला देवावीन. मग 8व्या वेळेला देवकी गरोदर झालेली आहे. आणि देवकी गरोदर झाल्यानंतर सर्व डोळ्यामध्ये तेल घालून जागा आहेत. श्रावण महिना आहे, अष्टमी तिथी आहे, बुधवार दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, मंद मंद मेघ गर्जना करत आहेत, पृथ्वीवर केशर कस्तुरीचा सडा पडत आहे. आणि अशा कालावधीत रात्री 12 वाजताच्या वेळेला भगवान परमात्मा देवकी मातेसमोर प्रगट झालेले आहेत महाराज. आणि प्रगट झाल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही अदिती आहात, अदिती आहे, कश्यप आहात. आणि मी जगदंबेच्या प्रेरणेने तुमच्या घरी जन्माला आलेलो आहे. वरुणाच्या शापातून मुक्त होण्याकरता मी तुमच्याकडे जन्माला आलो. दितीच्या शापापासून मुक्त होण्याकरता तुमच्याकडे मी जन्माला आलोय. आता मला या ठिकाणाहून तुम्ही कुठे न्या? या ठिकाणाहून मला गोकुळामध्ये न्या. आणि गोकुळामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी माझं संगोपन होईल. अशा प्रकारे भगवान परमात्मा देवकी आणि वसुदेवाला सांगतात की नंदाच्या घराला नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोळा, मजनी गोळा. आया मछली थे देवी मत आनी थे, आया मछली देवी मत आनी थे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोळा, मजनी गोळा, मजनी गोळा. कृष्ण भगवान की जय. त्या प्रकारे भगवान त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत महाराज. भगवंतांनी बालकाचं स्वरूप धारण केलंय. वसुदेवाने डोक्यावर घेतलंय, टोपलीमध्ये सर्व बंधने गडाली आणि बंधने गळून यमुनेमधून प्रवेश केला. यमुनेनेही भगवंताचं दर्शन घेतलं, यमुनेने वाट दिली. वसुदेवजी गोकुळामध्ये पोहोचले. गोकुळामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अगोदर माया जन्माला आलेली होती. देवकी यशोदा माता झोपलेली आहे, तिला माहीतच नाही यशोदेशी भान, यशोदेला भान नाही. वसुदेव त्या ठिकाणी जातात, भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी ठेवतात. आणि ती माया उचलली, माया आणलेली आहे. माया आणल्याबरोबर त्या ठिकाणी ती योगमाया होती. योगमायेला लीला करायची आहे, जगदंबेला लीला करायची आहे. जगदंबा त्या ठिकाणी रडायला लागली महाराज. माया रडे करी आकांत, नामा मने उठती दूत उठले. कंसाला सांगून महाराज 8वा झालाय. 8वा झालाय म्हटल्याबरोबर कंस तातडीने त्या ठिकाणी धावत येतोय आणि त्या मुलीला हातामध्ये धरलं. दादा मुलगी आहे, मुलगी असो का मुलगा असो मारणार. आणि महाराज त्या मुलीला मारण्याकरता घेतलंय. ती योगमाया आहे, तिला लीला करायची. तिला गर 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 फिरत असताना आपटणार. तशीच ती हातची निसटली आणि वर गेली आणि वर जाऊन तिने अष्टभुजा स्वरूप धारण केलेलं आहे महाराज. आणि अष्टभुजा स्वरूप धारण केलेलं सर्व देवी देवता ते स्वरूप पाहतात.
सर्व देवी देवतांनी त्या जगदंबेची ती लीला पाहिली आणि सर्व त्या जगदंबेची स्तुती करायला लागले की हे आई, या ठिकाणी तू या दृष्टाचा संहार करण्याकरता कोणती तरी लीला कर. आणि त्यांना त्याच वेळेला सर्व देवी देवतांना ती आश्वस्त करते की हे देवतांनो, आता तुम्ही काळजी करू नका, या दृष्टाचा लवकरात लवकर संहार होईल. सर्व देवी देवतांनी पुन्हा जगदंबेचं ध्यान केलं आणि बोलायला लागले, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः. सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्ते नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः. जय तारा शेरावालिका बोल साचे दरबार. या प्रकारे ती जगदंबा त्या कंसाला म्हणू लागली, कंसा, हे पाप्या, मला मारून तुझा काय उपयोग होणार आहे? अरे, तुला मारणारा मी माझ्या अगोदर निर्माण केलेला आहे, म्हणून मला तू मारू शकत नाही. मी शक्ती आहे, मी जगत आद्य शक्ती आहे, त्यामुळे मला या ठिकाणी कोणी मारणारा तयार झालेला नाही. या प्रकारे ती बोलली आणि गुप्त झाली महाराज. आणि गुप्त झाल्यानंतर कंसाला पश्चाताप वाटायला लागला. पुढे भगवान परमात्मा जगदंबेच्या प्रेरणेने गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर गोकुळा त्या नंदबाबाची बहीण ती सकाळी यशोदेच्या महालामध्ये आली. यशोदेच्या महालामध्ये आल्यानंतर तिनं पाहिलं या ठिकाणी छोटंसं बालक आहे आणि ती संपूर्ण गोकुळामध्ये सांगायला सोडली, पुत्र झाला यशोदेला. पाहता पाहता पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला
प्रकारे गवळण एकमेकाला सांगायला लागल्या. काय गोकुळामध्ये आनंद महाराज सर्व गोकुळातल्या महिला मंडळी, पुरुष मंडळी, बालक मंडळी यशोदेच्या घरी आली आणि यशोदेला बधाई द्यायला लागली. बधाई हो यशोदा महाराणी, बधाई हो नंद बाबा. आणि काय आनंद महाराज त्या ठिकाणी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. तीनही प्रकारचा आनंद गोकुळामध्ये व्हायला लागला. आणि पाहता 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 कंसाने त्या ठिकाणी एक पुतना पाठवली. आणि ते 6 दिवसा भगवान 6 दिवसाचं वय आहे. त्या 6व्या दिवशी पुतना आली. भगवंतानी तिला मुक्त केलं. पुतना कंटक मुक्त केली. असे अनेक प्रकारचे राक्षस भगवंतांनी लहानपण अवघी दैत्यखानी बुडविली. आणि त्यानंतर थोडे थोडे मोठे व्हायला लागले. मोठे झाल्यानंतर भगवंताचं नामकरणाकरता गर्गाचार्य येतात. गर्गाचार्याने कृष्ण असं नाव ठेवलं. बलराम अशा प्रकारे नाव ठेवलेलं आहे. नामकरण झालं. पाहता 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 परमात्मा थोडे मोठे मोठे व्हायला लागले. आणि मोठे मोठे होत असताना आपल्या 4-5 वर्षाचा भगवान परमात्मा झाले. 3-4 वर्षाचे परमात्मा झाले. आणि 3-4 वर्षाच्या परमात्म्याने लहान 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 आपल्या वयाचे लहान लहान छोटे छोटे बालक जमा केले. लहान 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 मुली घेऊन, लहान 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 मुली घेऊन